आज पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तर या ठिकाणी हा मोर्चा होता असताना यदा कदाचित 18व्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। त्या निवडणुका संपल्याबरोबर यदा कदाचित देशातला हा पहिला मोर्चा असेल की आज पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाज हा मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरून या तहसीलदार कार्यालयावर त्यांनी आज धडक दिलेली आहे। या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी काही मागण्या या ठिकाणी शासनाकडे केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवरती मेट्रो स्टेशनचं काम सुरू करण्याचा या ठिकाणी घाट प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात आलेला आहे। त्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या अनुषंगाने अनेक मागण्या घेऊन हा समाज या ठिकाणी आज तहसीलदाराकडे आलेला असताना या मागण्यासोबतच मातंग समाजाला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या 13% आरक्षणाची अवकरेनुसार वर्गवारी करून प्रत्येक जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी घेऊन आलेली असतानाच या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वात पहिले जे या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांनी या ठिकाणी पुण्याच्या गणसेद या ठिकाणी सन 1822 साली एक क्रांती शाळा सुरू केली आणि त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून अनेक समाज सुधारक अनेक क्रांतिकारक घडवले। त्यामुळे पुढे जाऊन 1947 हा देश स्वतंत्र झाला। खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ त्या महावीराने या देशामध्ये रवली। त्या आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचं नाव आजपर्यंत राष्ट्रपुरुषांच्या महायादीमध्ये आलेलं नाही, तर ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं। त्याचबरोबर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे, या मागण्या घेऊन या ठिकाणी हा समाज आलेला असताना काही वेळापूर्वी या ठिकाणच्या तहसीलदाराला हे निवेदन देण्यात आलेलं आहे की या मागण्यावरती आपण तात्काळ या ठिकाणी विचार करण्यात यावा। मात्र निश्चित मी या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला एवढी विनंती करेन की या मागण्या आपण मंजूर केल्या नाही, हा समाज आता झोपलेला समाज राहिलेला नाही, हा जागृत समाज झालेला आहे। निश्चित त्याने आचारसंहिता संपल्याबरोबर या ठिकाणी येऊन आपल्या शक्तीचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे। पुढे जर भविष्यामध्ये शासनाने जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर या ठिकाणचा हाच मातंग समाज आपला कायदा हातामध्ये घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी शासनाची लढा दिल्याशिवाय राहणार नाही। एवढंच या चॅनेलच्या माध्यमातून मी शासनाला इशारा देतो। मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते सहभागी असताना काही स्थानिक समितीचे मेंबर आहेत ते तुटली होती आणि भेटी संदर्भात त्यांनी 5 एकर जागा जी आहे ती मागितली होती। मात्र फक्त यांनी कागद दाखवण्याचं काम केलं आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांनी जे आहे मॅटर काम चालू केलेलं आहे। याबद्दल आपली भूमिका काय असणार भविष्यामध्ये? निश्चित शासनाच्या माध्यमातून ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी मातंग समाजाला दिलेल्या आश्वासनाची जर पूर्तता होत नसेल तर आता लोकसभा झालेली त्या काही महिन्यामध्ये विधानसभा या ठिकाणी लागणार आहे। त्या विधानसभेपूर्वी या राज्यकर्त्यांनी दिलेलं आश्वासन जर पूर्ण केलेलं नाही तर या विधानसभेला मातंग समाज या सर्व राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।